मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो पुन्हा एकदा आलो आहे आपण सातारा रोडला आणि जागा आहे मला सांगायची गरज नाही निसर्ग। हे निसर्ग एवढं मोठं ब्रँड आहे की आज म्हणजे पूर्ण सातारा रोड तुम्ही विचारणार कोणाला की निसर्ग कुठे आहे। त्यांचा एक फार फेमस रेस्टॉरंट आहे निसर्ग नॉनव्हेज रेस्टॉरंट। त्याचं त्यांनी एक खूप मोठा त्यांना यश मिळाल्यानंतर त्यांनी एक नवीन ब्रँच चालू केलेला आहे निसर्ग प्युअर व्हेज। आणि आज ॲक्च्युली आपल्या समोर जे व्यक्ती आहे त्यांचा वाढदिवस पण आहे। नमस्कार साहेब, फार फार अभिनंदन तुम्हाला। धन्यवाद धन्यवाद। हां सर, तुम्ही सांगा की पहिला तुमचा हा जो ब्रँड आहे निसर्ग व्हेज, हां तुम्ही तिकडे तुम्हाला कशी आयडिया आली होती की बाबा आपण एखाद्या नॉनव्हेजमध्ये जाऊया? नाही, आतापर्यंत त्या हॉटेलमध्ये जसं यश आलं तसं एक डोक्यामध्ये विचार आला की बाबा आपण व्हेजचं एक हॉटेल चालू करू आणि चालू करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि हे चालवण्याचं पूर्ण ध्येय मनामध्ये ठेवलेलं आहे की मी स्वतः चालवणार आहे। स्वतः चालवणार आहे। पण व्हेज म्हणल्यानंतर आपल्याकडे आमच्या महानगर स्टाईलचं असे मुंबई महानगर स्टाईलचं असणार की आपल्या गावठी प्रकारचं जेवण असणार? सगळ्यांपेक्षा वेगळं असणार जेवण। म्हणजे काय जरा सांगा ना। फक्त निसर्ग ह्या नावानेच वेगळं असणार आहे, जे काय देणार आहे ते वेगळे देणार आहे। म्हणजे आपण खाल्ल्यानंतर कळेल आपल्याला। हो अच्छा। आणि सर पण या रोडला महाबळेश्वर रोड ही जाते का आपली? हो, हेच महाबळेश्वर रोड। आपल्याकडे येणारी आपली पुन्हा म्हणजे आपण कोणा टार्गेट करतो? व्हेज रेस्टॉरंटला येणारे कसले लोक आहेत? प्युअर व्हेज लोक येणार, खाणारे लोक असले लोक आहेत? सगळे खवय्येच गिराईक आहेत, येणारे सर्व कस्टमर खवय्येच आहेत। म्हणजे जिथं चांगलं मिळेल ते सर्व माहिती। आमच्या निसर्गाचं नाव एवढं फेमस झालेलं आहे की मुंबई बसणं तर बरं कोल्हापूरपर्यंत आम्हाला काहीच अडचण येत नाही। नाव शोधत येणार इथं आमच्याकडे व्हेजला सुद्धा। आपण भेटलो होतो। हो, भेटलो होतो। आणि तुम्हाला पण अभिनंदन तुमचा नवीन ब्रांच उघडल्यामुळे। अभिनंदन सर। आता का की या ह्याच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे का? आता तुमच्या आजूबाजूला पण काही व्हेज रेस्टॉरंट आहे, तर त्यांना तुम्ही काय वेगळं देणार आहे? तुमच्याकडे लोक येणारे काय लोक असणार म्हणजे की बाबा नाही वेगळं हा शब्द आहे सोपा आहे पण आपण करताना वेगळं काय करणार आहोत? काय होतं काहीतरी आयडिया असणार। प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात, पण ज्याला ज्या प्रकारे पाहिजे की बाबा महाराष्ट्रीयन पाहिजे, साऊथ पाहिजे, वेस्ट पाहिजे, म्हणजे त्या प्रकारचं आपण सर्व काही त्यांना पावभाजी पण मिळणार त्यामध्ये तुमचे। भेळपुरी पण मिळणार आपल्याकडे। म्हणजे जे काय उपलब्ध नाही हा शब्द येणार नाही आमच्याकडनं की बाबा एखादी गोष्ट मागितली ती आमच्याकडे मिळणारच, की तिथं आम्ही म्हणणार नाही की ते आमच्याकडे मिळू शकत नाही किंवा आम्ही देणार नाही, ते आम्ही देणार म्हणजे देणारच त्यांना 100%। दादा तुम्हाला प्रश्न विचारतोय की आज तुमच्याकडे किती लोक जमले तुमच्या वाढदिवसाला? जर सगळं सांगू 1000 लोक आहेत सर्व लोक आहेत। सकाळपासून येऊन भेटून गेले। फार मोठे तुमचे पाहुणे आहे, लोक इथे बघताय तुम्हाला। सगळे पाहुणे मंडळी आहेत का? म्हणजे हॉटेलमुळे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट झाल्यामुळे सर्व तुम्ही समाजसेवा भरपूर करताय नाही का? त्याच्यामुळे लोक तुमच्याकडे गावचे उपसरपंच तुमचे भाऊ लोक तुमच्याकडे। हो, सगळं। आपण या आपण मागे बोलतो होतो, पुन्हा एकदा सांग ना की आता तुला पण याकडे बघायचं असेल नाही का? तू काय म्हणून करणार आहे इथं? म्हणजे आत्ताचपासून मला जे रिस्पॉन्स लोकांचा पाहिजे तो आत्तापासूनच मिळायला लागला। 2-3 दिवस झाला इथं भरपूर प्रकारच्या फॅमिली येऊन गेल्यात की चालू झालंय का, मग ते आम्हाला असा आनंद होतो इथं की अजून त्यांना पाहिजे त्या म्हणजे पद्धतीचं जेवण। आता सर्व प्रॉब्लेम एक गेम आहे म्हणजे मसाला। आपल्याकडे मसाला पाठवून गावठी पद्धत मसाला असणार का? हो, घरगुती मसाला। घरगुती मसाला म्हणजे आपण कुठून बाहेरून मसाला घेणार नाही, स्वतः घरगुती एकदम आपलं स्पेशल। प्रत्येक लोकांना ज्या पद्धतीचं जेवण पाहिजे घरगुती किंवा काही ते म्हणतील ते साऊथ इंडियन, चायनीज कोणतंही जेवण मागितलं तर त्यांना त्या पद्धतीचं जेवण मिळणार इथे। व्हेरी गुड सर, ऑल द बेस्ट टू यू। इकडे तू पण आहे, मला एक सांग की आता भाऊ पण आहेत, तुझे काका पण आहेत, मोठे दादा पण आहेत, आपण केटरिंग वर पण विचार करणार आहोत का? म्हणजे लग्नाला वगैरे येणार, पार्टी फक्त बर्थडे पार्टी येणार? किती लोकांची संख्या आहे इथे बसू शकतात लोक? 300 ते 400 माणसं। हो, 300 माणसं बसू शकतात। म्हणजे थोडक्यात कुठलाही माणूस आरामशी बर्थडे पार्टी करू शकतो। आणि भाऊ म्हणजे आला एवढे भाऊ करून आम्हाला किती आनंद होते बघून। आम्ही देवाला ही प्रार्थना करतो की आमची निसर्ग अजून वाढू दे। हीच जय हिंद, जय महाराष्ट्र।